लोहा कंधार के विधायक प्रताप पाटिल और चिखलीकर के पत्रकार परिषद संपन्न हुई है। इस पत्रकार परिषद में विविध विकास काम के बारे में विधायक प्रताप पाटिल और चिखलीकर ने पत्रकारों से सवाल का अच्छी तरह जवाब देते हुए बताया कि किसान खेत पशु स्वास्थ्य बाग खेल विकास के लिए पूरी कोशिश करते हुए कार्य कर रहा हूं। पार्टी मुखिया उप मुख्यमंत्री के सहयोग से विकास निधि लोहा निर्वाचन क्षेत्र में मिलती रहेगी। और सीधा चलते कंधार के विधायक चिखलीकर के प्रेस कॉन्फ्रेंस से। शेतकऱ्यांच्यासाठी हजारो हेक्टर मध्ये मी त्याची पूर्ण माहिती घेतली। विधानसभेमध्ये प्रश्न उचलणारा मी पहिला आमदार होतो। त्याच्यानंतर 2-3 दिवस सन्मान्य सदस्यांनी त्याच्यावर पण चर्चा केली, परंतु आपल्या तालुक्यामध्ये हे जिल्ह्यामध्ये नगण्य प्रमाण आहे। पूर्ण जिल्ह्यामध्ये 328 ठिकाणच्या तक्रारी, त्यामध्ये कंधार तालुक्यामध्ये 19 आहेत, लोहा तालुक्यात 2 आहेत आणि सगळ्यात जास्त तक्रारी बाकीच्या हिमायतनगरमध्ये। परंतु त्याच्यानंतरही काही क्षेत्रामध्ये उगवण झाली। एकतर शेतकरी राजाने थोडीशी गडबड केली, कृषी खात्याच्या सांगण्याचे पालन केले। कोणी असेल, मी जरी शेतकरी असेल मला वाटते पाऊस झाला टिकलं पाहिजे, परंतु अतिशय नगण्य आहे। त्या शेतकऱ्याला बियाणं द्यायची व्यवस्था त्या कंपनीने केलेली आहे, पण मी तेवढ्यावर समाधानी नाही। त्या कंपनीने शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे, याच्यासाठी माझा पाठपुरावा आहे। संशोधन केंद्र होईलच, परंतु सध्या स्थिती अशी आहे की लंबी आधाराने थैमान घातले। मंजरेवाडी या गावचे 10 जणांनी दबावले। सध्या स्थिती 2च अधिकारी आहेत। मी अधिवेशनाच्या काळामध्ये असताना वंजारवाडी असेल, इमामवाडी असेल, अन्य भागातून मला फोन आले। मी स्वतः आयुक्तांशी बोलून एक स्पेशल टीम या सगळ्या गावामध्ये पाठवली। त्या सगळ्या गाववाल्यांनी मला ज्या ज्या गावात टीम गेली मला रिप्लाय पण त्यांनी दिलेला आहे। ही गोष्ट खरी आहे की लंबी आजाराने थैमान घातले। अनेक मौल्यवान बघा, शेतकऱ्यांसाठी पशुधन हे आज मौल्यवानच आहे। त्याच्यामध्ये काही ठिकाणी पशुधन दगावलेलं देखील आहे, पण लंपीवर थोडस कंट्रोल करण्यामध्ये यश मिळालं। पूर्णतः जरी आणखी झालं नसेल आणि एकदाच लंपी आजार काही थांबणार नाही, परंतु बऱ्या प्रमाणामध्ये त्याला यश मिळाले। पूर्ण थांबण्यासाठी काय मदत करता येईल ते बघू आणि कायद्याच्या चौकटीत बसून ज्यांची लंपीमुळे जनावरे दगावली अशांना काही मदत करता येते का, त्या संदर्भात देखील मी पशुसंवर्धन खात्याच्या मंत्री ताईकडे बोलणार।